परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या वाणीमधून सर्वश्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीतामधील अध्याय 4 कर्मसन्यास योग यावरती गुरुदेव आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सगळ्यात पहिल्याच मंत्रामध्ये सांगतायत की काहीतरी कर्म करत राहावं लागेल. फक्त बसून जे आपण वेळ वाया घालतो ना, ते करून वेळ तसा वाया घातल्याने दुःख प्राप्त होणार. पडून पडून घरी किती वेळ पडणार आहेत आपण. काही ना काहीतरी कार्य करतच राहावं लागेल. त्याला सेवेचं जे महत्व सांगितलंय ना, त्याच्यामुळेच सांगितलंय. सेवा करण्याने बघा उत्साह टिकून राहतो, आनंदी राहतो आपण. खूप लोकांची समस्या आहे बघा, काय करावं, काही काम नाही, आम्ही घरी पडून राहतो. घरी पडून पडून मग वरच जाऊन निघतात लवकर. कार्यामध्ये मग्न राहिलं ना तर शरीर मन सगळं शुद्ध राहायला लागतं. त्याच्यामुळे हे गीतेत सुद्धा सांगितले आहे की कर्ता भाव म्हणजे काय, नेहमी काही ना काही कार्यामध्ये मग्न राहणं हे सांगता येते. अच्छा, मग कार्यामध्ये मग्न राहून यज्ञरूपी कर्म काय सांगितलेले, मग 2 प्रकारचे करू शकतो आपण कार्य. 2 प्रकारे कर्म करू शकतो, काम करू शकतो. एक तर चांगल्या पद्धतीने, नाहीतर मग असंच बेजबाबदारपणे. याला सांगितलेले कर्मयोग, कर्मयोगी किंवा अकर्मयोगी हे सांगितले. प्रत्येक मनुष्यानं कुठलेही त्याचं काम 2 पद्धतीनं करू शकतो. जसं शिक्षकाचं उदाहरण दिलेले, एक शिक्षक असं विचार करून करू शकतो की नाही हे सगळे विद्यार्थी म्हणजे माझ्या मुलासारखे आहेत, मी त्यांना संपूर्ण ज्ञान देणार, त्यांना खूप भारताचं एक असे नागरिक, जबाबदार नागरिक बनवणार, असे विचार करणारे बघा कर्मयोगी शिक्षक असतात. त्यांना दिवस रात्र ही चिंता असते की मुलांना कसं जास्तीत जास्त ज्ञान द्यावं, याची चिंता लागलेली असते. हा झाला कर्मयोगी शिक्षक. अच्छा, याच्या उलट पण असतं, काही अकर्मयोगी शिक्षक. म्हणजे कसं, मला काय करायचंय, मी माझा क्लासमध्ये शिकवत आहे, 1 तारखेला मी माझी पगार घेत आहे, मुलाला वाटलं तर करतील, नाहीतर त्यांच्या पालकांनी त्यांना घरी जाऊन शिकवावं. पालकांनी एक्स्ट्रा टाइम मध्ये मुलांना शिकवावं. मीच सगळं काय शिकू शकतो का? आणि दुसरा कोणता विचार असतो बघा, हे आजकाल तर खूप बघायला भेटते. अहो, शाळेत किती वेळ असतात मुलं? 5-6 घंटे. बाकी वेळ तर तुमच्या जवळ असतात. मग तुम्ही त्यांना हुशार बनवा. हुशार बनवणं का आमचीच जिम्मेदारी आहे का? असे नाना तऱ्हेने नाटकं जे करतात ना लोक, याला अकर्मयोगी असं सांगितलेलं आहे. पण श्रीकृष्ण इथं काय सांगतात, कर्मयोगी बना. जे काय आपल्याला काम दिलेलं आहे, जे काय करायचंय ना, श्रद्धेने आणि इमाने इतबारी जिम्मेदारी पूर्वक करणे, हे इथं या श्लोकामध्ये सांगतात. बाकी पुढे 2 प्रकारचे यज्ञ इथं सांगितलेले, एक द्रव्यमय यज्ञ आणि ज्ञानमय यज्ञ. द्रव्यमय यज्ञ म्हणजे काय, जे आपण सगळं करतो ना, पूजा अर्चा, कपडे वाटप, पैसे वाटप किंवा काही अभिषेक करणं, हे नुसतं जर श्रद्धा भाव नसेल ना, असं करण्याला मग काहीच अर्थ उरत नाही. गुरुदेव किती सुंदर सांगतात, अहो तुम्ही वेगळं काय करताय, जे ईश्वराने दिले तेच टाकताय आणि म्हणताय मी संपूर्ण केलं. झाडाची फुलं तोडता आणि देवाला वाहता. कोणी तयार केले? तुम्ही तयार केलेत काय? ईश्वराने तयार केलेले. शिवजीला पाणी वाहतात. अहो, शिवजीच्या डोक्यामधूनच गंगा वाहते सगळी. उगमस्थान शिवजीच्या डोक्यामध्ये. आणि सांगतात हे घागर भरून आणली, नदीवरून टाकली. अहो, मी खूप काम केलंय हो. हे असं नाही आहे. हे द्रव्यमय यज्ञ हे त्यामुळे पूर्ण नाही सांगितलंय. अच्छा,
याचा उलटा अर्थ घ्यायचा नाही, की असं म्हणजे असं श्रेष्ठ नाही म्हणजे मग काहीच करायचं नाही, हे नाही सांगत आहेत. काहीच करायचं नाही हे नाही सांगत आहेत, हे सगळं करायचंय. अच्छा मग कशामुळे करायचंय? एक वातावरण निर्मिती होते. दिवाळीला बघा आपण सगळे दिवे लावतो, फुलं लावतो. हं, सगळेजण नवीन कपडे घालतात. कशामुळं? की सणासुदीचं एक प्रसन्नताचं वातावरण तयार होतं आणि या वातावरणामध्ये मग आपला आतमधला आनंद आपल्याला सापडतो. यासाठी हे करायचंय. हं. पण हे सगळ्यात श्रेष्ठ आहे का? नाही. याच्यापेक्षा श्रेष्ठ काय सांगितले? ज्ञानमय यज्ञ. ज्ञानमय यज्ञामध्ये म्हणजे काय? हे समजतं याच्यामध्ये हे समजून करणं, की हे सगळी सृष्टी देवानं तयार केलेली आहे. ईश्वरानं तयार केलेली आहे. हं. आणि म्हणून असं समजून जे आपण कर्म करतो ना, मग ते तसे कर्मामधून ते कर्म आपले त्यामध्ये नष्ट होतात. हे सांगतायत. अशा यज्ञामध्ये आपले सगळे जुने कर्माचे जे संस्कार पडलेत ना आपल्यामध्ये, ते सगळे संस्कार नष्ट होऊन जाणार आणि मग तृप्ती भेटणार. त्याच्यामुळे बघा ज्ञानमय यज्ञला खूप महत्त्व आहे. आपण प्राणायाम करणे, ध्यान करणे, आता बघा आपण सगळे बसून गीतेवर चर्चा करतोय. आपण एवढे नॉलेज सेशन ऐकले. हे सगळे काय? ज्ञानमय यज्ञ आहे. तर हे आपल्या रोजच्या त्या द्रव्यमय यज्ञापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, हे सांगतायत श्रीकृष्ण इथं. अशा प्रकारे वेगवेगळ्या श्लोकामधून, गीतेमधून हाच श्रीकृष्ण अर्जुनाला संदेश वेगवेगळ्या पद्धतीने देत आहेत. पुढे सांगतायत, की मग हे ज्ञान मिळणार कसं? ज्ञानमय यज्ञ करा, ठीक आहे. मग ज्ञान मिळणार कुठून? पोथी वाचून, पी-एच-डी करून, खूप वेळा लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करून मिळणार का? नाही, 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 नाही. तर इथं श्रीकृष्ण स्पष्ट सांगतायत, की गुरु विना ज्ञान मिळणं अशक्य आहे. हं. कारण काय आहे, कशामुळे म्हणतायत हे? गुरु विना ज्ञान नाही मिळणार. हे का सांगतायत माहिती का? प्रत्येक मनुष्य काय करतो? आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे विचार करतो. बुद्धीच्या बाहेर जाऊन विचार करून कसं करेल ते? त्याला जितकी बुद्धी दिली आहे ना, त्याच्या बाहेर तो जाऊच शकत नाही ना. आणि तर्क जे करतो माणूस, तर्क करतो म्हणजे काय? तो जसा विचार करतो, त्याचं त्याच्या डोक्याप्रमाणे जसा सिद्धांत मांडतो ना, तर त्याच्या बुद्धीप्रमाणे तो तर्क करतो. आणि खरं जे ज्ञान असते ना, हे आपल्या बुद्धीच्या पलीकडं असतं. हे तर्क सीमित सांगितलेलं आहे. तर्काचं ज्ञान काय? खूप सीमित ज्ञान आहे. म्हणून म्हणूनच गुरुजवळ जे श्रेष्ठ ज्ञान मिळते ना, कारण गुरुजवळ हे बुद्धी संपून मग पुढे जावं लागतं आपल्याला. तेव्हा ज्ञान मिळतं. म्हणून सांगतायत इथं गुरुचं जे एक विशेष महत्त्व सांगतायत ना, ते हेच सांगतायत, की गुरुविना मुक्ती नाहीये. त्यामुळे फक्त बुद्धीने विचार करून नाही चालणार. बुद्धीने काही वेळा म्हणतात बघा, की बुद्धीने जे प्रश्न विचारतो ना आपण, काही-काही लोक फक्त बुद्धीने जे प्रश्न विचारतात ना, ते याच्यासाठी विचारतात, की मी पण या सभेमध्ये उपस्थित आहे. मी पण एक विद्वान आहे. असं समजून जे प्रश्न विचारतात, त्यांना उत्तराची गरज पण नसते. ते प्रश्न विचारतात आणि पुढे निघून जातात. पण इथे हे सांगतायत, की मनातून जर काही खरे प्रश्न उठले ना, तर संकोच करू नका. खूप लोकं बघा संकोच करण्याने ना त्यांच्या मनात असं उठतं प्रश्न बरं. प्रश्न उठणं स्वाभाविक आहे. अर्जुनाला बघा ते विराट दर्शन श्रीकृष्णानं देवोपर्यंत त्याच्या मनात प्रश्न उठत राहिले. पण अर्जुन इतका हुशार शिष्य होता, की सगळे प्रश्न त्यानं विचारले देवाला आणि म्हणून त्याला उत्तरं भेटले. आपण काय करतो? नाही, नाही हो प्रश्न विचारले आजूबाजूचे काय म्हणतील? हा बघा कसा वेड्यासारखा प्रश्न विचारायलाय. तर श्रीकृष्ण इथे सांगतायत, की "अरे बाबा संकोच करू नको. खरा-खरा जर प्रश्न तुझ्या मनात उठला ना, तर तू निश्चित विचार आणि मग जर गुरुजवळ आपण असे सगळे प्रश्न विचारले ना, मग संकोच संपून जाणार आणि खरं आपल्याला ज्ञान प्राप्त होणार." पुढे गुरुचं महत्त्व सांगतायत, की गुरुमुळं आल्यावर काय होणार? मोह संपून जाणार. हं? आणि आपल्याला
अनुभव यायला लागतो. मग आपण सगळे साधक हे जाणतोच. जसं जसं आपण साधना करतो, सुदर्शन क्रिया करतो, आश्रममध्ये जाऊन गुरुजींना भेटतो, असं जसं जसं करत गेलं ना, तर हे ज्ञान आपल्याला अनुभवमध्ये यायला लागतं. आणि आपल्या दुःखाचं मूळ कारण काय सांगितलंय? मोह. आणि जसंही गुरुजवळ गेला आपण, मोह संपून जातात. अच्छा, गुरु खूप मोहक असतात म्हणून सांगतो तो. मोहक गुरुला कशामुळे असावं लागतं? कारण गुरु जर कसं असतं, मोठा जर आनंद दिसला ना, तर छोटे, 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 छोटे आनंद संपतात. त्याच्यामुळं गुरुला खूप मोहक असावं लागतं. तरच त्याच्याकडे शिष्य कधी येणार? सगळे हे संसाररूपी मोह सुटले, की मग तो गुरुकडे जाणार. आणि गुरु जर कमी मोहक असतील, तर ते संसारात अडकून बसेल ना. कमी मोहकतेकडे कशाला जाणार तो? त्यामुळे बघा आपले गुरुदेव तर इतके मोहक आहेत. असे लोकांमध्ये गेल्यानंतर असे लोहचुंबकासारखे लोकांना ओढून घेतात गुरुदेव. गुरुजींना बघितल्याबरोबर लोक असे त्या मधमाशा कशा पळत जातात, तशा पळत जातात लोकं गुरुजींकडे. इतके मोहक आहेत. त्यामुळे ज्यांनी अजून गुरुजींना पाहिलं नाही ना, हे शब्दांनी नाही कळणार. तुम्ही आश्रममध्ये जाऊन बघा आणि स्वतः अनुभव घ्या. तुम्ही पण कसे पळता. मग तुमचा विश्वास बसेल की किती मोहक आहेत. तर हेच सांगतात श्रीकृष्ण इथं, की गुरु नेहमी मोहक असतात. त्यांना मोहक असावंच लागतं. हे सांगतात. जसंही अहंकार संपेल ना, अहंकार संपल्याबरोबर आपण ज्ञानाला प्राप्त करतो, हे सांगतायत. पुढच्या श्लोकात सांगतायत, की जशी एखादी रूम खूप वर्ष बंद असली, जरी आपण त्याला काही काळात आपण स्वच्छ करू शकतो. 20 वर्ष जर रूम बंद असेल, तर साफ करायला किती 20 वर्ष लागतील का? 20 मिनिट झाले, 20 तास खूप झाले. 20 तासामध्ये साफ होती. तसं एखाद्या माणसाला वाटतं, "नाही हो, मला आता 50-60 वर्ष झाले. आता मी साधना आणि कोर्स करून मला काय फरक फरक पडेल?" अरे 60 वर्ष जरी तू वेडा असलास ना, तरी आता कोर्स कर. कोर्स केल्या-केल्या शहाणा होशील तू. हे सांगतायत. खूप दिवसाचं पाप असेल, खूप दिवसाचं अंधकार असेल ना, तरी सुद्धा प्रकाशाचा एक किरण जरी आला ना, तर आपलं जीवन उत्सव बनून जाणार. हे सांगता येतं. त्यामुळे असं कधी समजायचं नाही, की झालं बाबा आता संपतच आलंय, आता कशाला भानगडी करा. शेवटच्या क्षणाला सुद्धा ज्ञान प्राप्त होऊ शकतं. हे एक सुंदर मेसेज इथं श्रीकृष्ण सांगतायत. आणि ज्ञानाला इथं खूप श्रेष्ठ समज. जसंही ज्ञानाचा एक किरण आला ना, सगळं काम आपलं संपून जाणार. म्हणून इथं श्रीकृष्णानं अर्जुनाला एक गुरु म्हणून आता उपदेश करत आहेत. हं. 4थ्या अध्यायामध्ये हेच म्हणत आहेत. सरळ-सरळ 4थ्या अध्यायामध्ये हे म्हणत नाहीत, की चला मला या आणि शरण व्हा. नाही, कारण काय सध्या तो अर्जुनाचा कोण आहे? सारथी आहे. अजून अर्जुनानं श्रीकृष्णाला पूर्ण रूपानं ओळखलं नाहीये. 18 अध्याय झाल्यानंतर विराट दर्शन दिल्यानंतर मग काय सांगतायत, "हां, बस आता संपलं सगळं. आता तू मला शरण ये." हे सांगतायत शेवटच्या अध्यायामध्ये. आणि सगळ्या गुरूंचं काम हेच असतं. एक टप्प्या-टप्प्याने नेतायत. आपल्यामध्ये सुद्धा बघा सगळ्या कोर्सेसचे टप्प्या-टप्प्याने एक-एक कोर्स आहे. पहिल्यांदा एक कोर्स, दुसरा एक कोर्स, मग तिसरा कोर्स. असं करत, करत, करत मग अंतिम स्टेजला नेतायत गुरुदेव. हीच पद्धती वापरतायत. आणि जसं एखादं इथं उदाहरण देतायत पुढच्या श्लोकमध्ये, लाकूड जसं जळतं ना, लाकूड जसं जळून भस्म होतं. हं, त्याचप्रमाणे जसंही आपल्याजवळ ज्ञान आलं ना, आपले कर्म सगळे जळून भस्म होऊन जाणार. हे सांगतायत. शेवटच्या श्लोकात सांगतायत, की आपलं काम काय फक्त योग्य वेळी खिडकी उघडणे. त्याच्यामुळं मग प्रकाश आतमध्ये येईल. असं नाही की रात्री बेरात्री खिडकी उघडली आणि मग कुठं सूर्यप्रकाश येतोय. दिवसा जेव्हा सूर्यप्रकाश आहे,
तेव्हा जर खिडकी उघडली ना, तेव्हा आपल्यामध्ये ज्ञान येणार. त्यामुळे योग्य वेळी सगळं ज्ञान ग्रहण करणं हे सुद्धा गरज आहे. मग वेळेनुरूप आपल्याला मिळणार. करणं आपल्या हातात आहे. वेळ आली की आपल्याला मिळणार. जसं झाड लावणं आपल्या हातात आहे. पण जेव्हा झाडाला फळ यायचंय ना, तेव्हाच ते येणार, असं सांगतात. म्हणून फार डोकं न लावताना आपण आपली जी सगळी कोर्सेस इमाने इतबारे करत राहायची. जसाही वेळ आला, की आपल्याला त्याचं फळ निश्चित मिळणार आहे. हे सांगतायत. आणि योगाचा अर्थ परत सांगतायत श्रीकृष्ण सुद्धा इथं, फक्त आसन करणे म्हणजे योग नाही, तर आपण ईश्वराशी, परमेश्वराशी, सद्गुरूंशी जुळणे हाच खरा योग आहे. काही क्षण डोळे बंद करून घेऊया. एक लांब आणि खोल श्वासात श्वास सोडत सोडत संपूर्ण विश्राम करूया.